महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुरोगामी समविचारी मंडळींच्या वतीने फुले विचार प्रबोधन पर्व साजरे करण्यात येणार आहे। या प्रबोधन पर्वाचा शुभारंभ मंगळवार 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार आहे। उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांचे महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक चळवळ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे। याशिवाय वर्षाच्या मध्यावधीत महात्मा फुले विचार संमेलन आयोजित करण्याचाही समितीचा संकल्प असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शंकर पाटील यांनी सांगितले। या कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि पुरोगामी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे। या प्रसंगी समितीचे सचिव ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील, उपाध्यक्ष प्राध्यापक एम.आर. कांबळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाचे काही इष्ट आणि काही अनिष्ट परिणाम आहे। अनिष्ट परिणामाला समाजापासून दूर ठेवण्याचं काम या प्रबोधनकार चळवळी करीत असतात। मग ते लोकहितवादी असो, न्यायमूर्ती रानडे असो, किंवा गोपाळ गणेश आगरकर असो, किंवा आपले फुले साहेब। म्हणजे मुद्दा काय आहे की या चळवळी समाजाचं एक सतत चैतन्यदायी राहील, व्यवस्थित समाज चालेल ही भूमिका घेण्याची गरज असते। कारण या चळवळी कधीच संपत नाहीत। प्रबोधन करण्याचे अधिकार हा सर्वांना आहे। मग तो वैचारिक मतभिन्नता असू द्या, परंतु मनभिन्नता असता कामा नये। मनभिन्नता देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही। मतभिन्नता असू द्या, घराघरातही मतभिन्नता असते, परंतु त्याचं रूपांतर मनभेदात करू नका, द्वेषात करू नका, तिरस्कारात करू नका। उपक्रमाद्वारे तरुणांपर्यंत, युवकांपर्यंत जाण्याचं आमचं मनोदय आहे। मग ते महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थ्यांपासून, विद्यार्थिनींपासून, महिलांपर्यंत आणि समाजातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत ही प्रबोधनाची चळवळ घेऊन जाण्याचा येणाऱ्या वर्षामध्ये आमचं मनोदय आहे।